नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरात पथनाट्यातून समाज प्रबोधन। उरण येथे 1 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 या स्वच्छता पंधरवड्याच्या काळात ONGC मार्फत उरण तालुक्यात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत पथनाट्यातून समाज प्रबोधन करण्याचे कार्यक्रम संपन्न होत आहेत। नुकताच उरण शहर 4 फाटा येथे पथनाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उरण पंचायत समिती माजी सदस्य हिराजी घरत, उरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे, उरण कोकण मराठी साहित्य परिषद बालविभाग प्रमुख श्री संजीव पाटील, श्रीमती समता ठाकूर, ONGC CAC आरच्या प्रतिनिधी गीता म्हात्रे मॅडम, अरुण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पथनाट्यातील सहभागी कलाकार अजय पंडित, सुजित पांडे, सिद्धांत मिश्रा, आदर्श पराशर, शिव मोर्या, अमित शर्मा यांनी अभिनय आणि मनोरंजनातून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। ONGC कंपनी CACR विभागाकडून सादर करण्यात आलेल्या पथनाट्य उपक्रमाचे कौतुक करताना उरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे यांनी उरण शहरातच नव्हे तर उरणातील खेडोपाड्यात असे पथनाट्याचे कार्यक्रम करायला हवे असे मत मांडले। यावेळी पथनाट्य पथकाचे त्यांनी कौतुक देखील केले। तसेच आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वच्छता हा घटक फार महत्त्वाचा आहे। स्वच्छता म्हणजे रोजचा सण स्वच्छ सुंदर ठेवा आणि परिसर आणि अंगण सुंदर ठेवा ही विचारधारा समाजात रुजायला हवी। आज समाजातील अनेक तरुण तंबाखू, गोवा, गुटखा, पान, सुपारी खाऊन स्वतःचे आरोग्य खराब करत आहेत। सोबत वाटेल त्या ठिकाणी थुंकून आणि प्लास्टिक रूपी पाऊच टाकून आपल्या वसुंधरेला देखील घाणेरडे करत आहेत। हे चित्र आजच्या तरुणांनी थांबवायला पाहिजे असे आवाहन यावेळी उरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, उरण। सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण स्वच्छतेच्या बाबतीत सजग राहिले पाहिजे। आज प्रत्येकाने स्वच्छता म्हणजे रोज एक सण साजरा करायला पाहिजे। स्वच्छता म्हणजे रोज एक सण आणि स्वच्छ ठेवा अंगण। अशा प्रकारे जर आपला परिसर, आपला अंगण जर आपण स्वच्छ ठेवलं तर या घाणरूपी राक्षसाचा आपण नायनाट करणार आहोत। या ठिकाणी थोर साहित्यिक विद्याधर गोखले यांचं देखील एक वाक्य आहे की भारतामध्ये खरे प्रदूषण आहे ते वैचारिक प्रदूषण आहे आणि या वैचारिक प्रदूषणामध्ये हा जो स्वच्छता आहे हा स्वच्छता घटक नेहमीच येतो। बरीचशी मंडळी काय करतात, स्वच्छ वागतात, परंतु काही मंडळी अशी आहे की या स्वच्छ सुंदर वसुंधरेला अगदी घाणेरडी बनवून टाकतात। मग काही तंबाखू म्हणणारी मंडळी असेल, पान खाऊन रस्त्यावर थुंकणारी मंडळी असेल, ही स्वच्छ वसुंधरा या वसुंधरेला आपण अतिशय घाणेरडे करतो। आज या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण देतो की या पडलेल्या पावसाच्या पाण्यानं, पाऊस जो आहे या पावसानं आपली बघा उघडी गटारे जी आहेत या गटारांमध्ये सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या जातात, नाले गटारे तुंबले जातात, नद्या देखील तुंबल्या जातात। याचं कारण काय तर अस्वच्छता आणि आपण प्लास्टिकचा केलेला बेसुमार वापर। आमच्या मधल्या काळामध्ये एका मित्राने उदाहरण दिलं की धोधो पाऊस पडत होता आणि या धोधो पावसामध्ये सोसायटीच्या फ्लेवर ब्लॉकमध्ये काही डाग दिसत होते। हे डाग मात्र काही धुवून जात नव्हते। हे डाग कशाचे होते तर गोवा गुटखा खाऊन फुटलेल्या पिचकारीचे होते। म्हणजे जे एवढ्या धोधो पावसानं की आपले पेवर ब्लॉक हे स्वच्छ करत नाहीत, तेच डाग आपल्या मनाला किती घाणेरडे करतात याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे। आज या अस्वच्छतेमुळे आपल्याला अनेक आजार होतात आणि आपण सुखासाठी धावतो, सुखासाठी तळमळ करतो की चांगलं खायला पाहिजे, मस्तपैकी राहायला पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, परंतु हे सगळं मिळवण्यासाठी आपलं जर आरोग्य चांगलं राहिलं नाही तर मात्र या संपत्तीचा आपल्याला काही उपयोग नाही। म्हणून आपलं स्वच्छ शरीर ही फार मोठी आरोग्य संपत्ती आहे आणि ती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छतेचा मंत्र हा आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या आचरणामध्ये बाळगायला पाहिजे। मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। या पथनाट्याचे या ठिकाणी